नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? खुश आहात ना? आनंदी आहात ना? हो, आनंदी असायलाच पाहिजे. कारण आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश असतो आनंदी राहणे. तर मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत. त्याबद्दल थोडक्यात मित्रांनो, तुम्ही आज जे भोगत आहात ते तुमचं नशीब आहे की तुमच्याच कर्माची फळं. कर्माचे दोन प्रकार असतात, संचित कर्म, प्रारब्ध कर्म. आणखीन दोन प्रकार असतात, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. अनेक जन्मांचा साठा म्हणजे संचित कर्म, आणि त्या साठ्यातून आज आपल्या जे मिळतंय ते म्हणजे प्रारब्ध कर्म. पण मग या चक्रातून सुटायचं कसं, तेच आपण जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की जशी करणी तशी भरणी, किंवा माणूस आपल्या कर्माचे फळ भोगतो. पण नक्की हे कर्म म्हणजे काय? आपल्या काही अध्यात्मात प्रामुख्याने 3 भाग सांगितले आहेत: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे कर्माचे चक्र नक्की चालते कसे, आणि त्याचा आपल्या आजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो. कारण मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगताना आपण आपल्या कर्मापेक्षा कामाकडे जास्त लक्ष देतो. कर्म आणि काम यात खूप मोठा फरक आहे. काम म्हणजे आपण एखादी गोष्ट करतो, आणि कर्म म्हणजे ती कुठल्या पद्धतीने करतो. चांगल्या उद्देशाने, वाईट उद्देशाने, चांगल्यासाठी, भल्यासाठी की वाईटसाठी, असा त्याचा थोडक्यात फरक आहे. सर्वात आधी समजून घेऊया संचित कर्म म्हणजेच गोळा झालेले किंवा साठवलेले कर्म. हे कर्म या जन्माचे नव्हे, तर मागच्या अनेक जन्मांमध्ये आपण जी काही चांगली वाईट कामे केलेली आहेत, त्या सर्व कर्माचा जो गोदामासारखा एक साठ्यासारखा असतो, त्याला संचित कर्म म्हणतात. उदाहरण घ्यायचे झाले तर सोप्या भाषेत सांगता येईल. समजा तुम्ही बँकेत एक मोठी फिक्स डिपॉझिट FD करून ठेवली आहे. ती संपूर्ण रक्कम म्हणजे तुमचे संचित कर्म आहे, जे जिथे सुरक्षित साठवलेले आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी कारण नसताना घडतात असे वाटते का? काहींना सहज यश मिळते, तर काहींना खूप संघर्ष करावा लागो यश प्राप्तीसाठी. यामागे फक्त नशीब नाही, तर संचित कर्म असू शकते का? तर हो, असू शकते. संचित कर्मच म्हणजे अनेक जन्मांतील सर्व कर्मांचा साठा. आपण केलेली प्रत्येक चांगली, वाईट आणि कृती विश्वाच्या, युनिव्हर्सच्या नियमांनुसार नोंदवली जाते. या संचित कर्मांतूनच काही भाग या जन्मात प्रारब्ध म्हणून आपल्याला भोगावा लागतो. उरलेला साठा भविष्यातील जन्मांसाठी राहतो. म्हणूनच आज आपण जे कर्म करतो ते फक्त आजच नाही, तर आपल्या भविष्यालाही घडवत असते. चांगले विचार, प्रामाणिकपणा, सेवा, दान, क्षमा आणि सत्याचा मार्ग हे संचित कर्म शुद्ध करण्याचे मार्ग मानले जातात. लक्षात ठेवा, कर्म कधीच नष्ट होत नाही. ते योग्य वेळी फळ देण्यासाठी थांबलेले असते. म्हणून मित्रांनो, आजपासून प्रत्येक कृती विचारपूर्वक करा. कारण आजचे कर्मच उद्याचे प्रारब्ध आणि भविष्यातील संचित कर्म बनते. आणि यातूनच प्रारब्ध कर्माचा जन्म होतो. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जे म्हणजे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध म्हणजेच आपण ज्या सामान्यतः भाषेत नशीब किंवा भाग्य म्हणतो. आपल्या अथांग संचित कर्माच्या साठ्यातून
या चालू जन्मामध्ये भोगण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी कर्माचा जो छोटासा भाग बाहेर काढला जातो त्याला प्रारब्ध म्हणतात. उदाहरणार्थ आपण परत बँकेचंच उदाहरण घेऊया. तुमच्या संपूर्ण साठ्यापैकी जे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलेलं आहे या महिन्यात तुमच्या खात्यात वापरण्यासाठी जेवढे व्याज किंवा पैसे जमा होतात ते म्हणजे तुमचे प्रारब्ध होय. कारण ते तुमच्या संचित कर्मातूनच म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमधूनच आलेले आहे, मिळालेले आहे तुम्हाला. आज आपल्याला जे सुख, दुःख, नाती किंवा परिस्थिती मिळाली आहे ती आपल्या याच प्रारब्ध कर्मामुळे आहे, जे आपल्याला भोगावेच लागते. कधी विचार केला आहेत का, एखाद्याला जन्मतात सुख तर दुसऱ्याला संघर्ष का मिळतो? यशासाठी समान मेहनत करूनही परिणाम वेगळे का असतात? याचे उत्तर आहे प्रारब्ध कर्म. जन्म, कुटुंब, परिवार, काही सुख, दुःख, काही संधी आणि काही अडचणी या प्रारब्धाचा भाग मानल्या जातात. प्रारब्ध बदलणे कठीण असले तरी त्याला आपण कसे सामोरे जातो हे आपल्या क्रियामान कर्मावर अवलंबून असते. चांगले विचार, सत्कर्म, प्रार्थना, सेवा आणि संयम यामुळे भविष्यातील कर्म नक्कीच अधिक चांगले घडू शकते. लक्षात ठेवा, प्रारब्ध आपल्याला परिस्थिती देते, पण त्या परिस्थितीत आपण काय करतो हे आपल्या हातात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, आजच चांगल्या कर्माची सुरुवात करा, कारण आजचे कर्म उद्याचे भविष्य घडवते. तर मित्रांनो, पुढच्या भागात आपण कर्माचे उरलेले 2 महत्त्वाचे प्रकार सविस्तर जाणून घेणार आहोत. यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करत जा. तुमचा प्रत्येक सकारात्मक पॉझिटिव्ह प्रतिसाद मला मोटिवेट करतो, मला प्रेरणा देतो. तुमची सकारात्मकता एनर्जी युनिवर्समध्ये पसरते आणि मला आनंद देते आणि तो आनंद पुन्हा तुमच्यापर्यंतही परत येतो. कारण जे आपण युनिवर्समध्ये द्याल ते तुमच्याकडे रिटर्न होत असते. हा आपण एक युनिव्हर्सल जो नैसर्गिक नियम आहे युनिवर्सचा तो आपण पाहिलेला आहे. सर्व काही एनर्जीचा खेळ आहे मित्रांनो. तुमची एनर्जीच ठरवते की तुमचा दिवस कसा जाईल, तुम्ही आनंदी आहात, दुःखी आहात, कसे आहात. तुमच्या एनर्जी, तुमच्या व्हाईब्सवरून, तुमच्या अंतर्मनातील विचारच तुमची दिशा ठरवत असते. तर मित्रांनो, आपण येथेच थांबूया. भेटूया परत एका नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत खूप धन्यवाद आणि काळजी घ्या. चांगले कर्म करत राहा आणि युनिवर्सला ग्रॅटिट्यूड शो करत राहा. थँक्यू युनिवर्स असे नेहमी बोलत राहा तुमच्याकडे आहेत त्या सर्व गोष्टींसाठी. चला, नमस्कार.